निसर्गातील पुनरावृत्ती या जरी अंतहीन किंवा अविरत जरी असल्या तरीही त्यामध्ये एक सूत्रबद्धता आहे. त्यामध्ये अनियमितपणा नाही तर व्यवस्थितपणा आहे. काय जे आम्ही देवनिर्मित आहोत ते आम्ही दैवी नियमांना जाणणारे आणि मानणारे आहोत. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा आपण निसर्गाकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टींचे नवल वाटते. निसर्गातील या गोष्टींचे मानवी बुद्धीने आकलन होऊच शकत नाही. तसेच विज्ञानाद्वारे आम्हाला काही गोष्टींचेच प्रकाशन होते. परंतु एक मात्र खरे की परमेश्वराचे सार्वभौमत्व, त्याचे सर्वज्ञानीपण या गोष्टी मात्र आम्हाला आकर्षित करतात. निसर्गाचे चक्र चालूच आहे. परमेश्वराने सिद्ध केलेल्या गोष्टी त्या त्या वेळेला घडत राहतात. कदाचित म्हणूनच उपदेशक म्हणत असेल की सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. प्रियांनो, परमेश्वराची कृती अवर्णनीय आहे. आजच्या अध्ययनात आपण या आणि इतरही गोष्टी पाहणार आहोत ज्याबाबत उपदेशकाने वर्णन केलेले आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही उपदेशकाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि 4 वचनांपर्यंत अध्ययन संपवलेले आहे. परंतु मी आपणाला सांगितलं होतं की 3ऱ्या आणि 4थ्या वचनांवर थोड्या वेळ आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करू. शल्मोन, ज्याचे जीवन असे देवहीन असल्याने निरर्थक आहे, असा शल्मोन त्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयोग करणार आहे. कंटाळवाण्या अस्तित्वाच्या वृक्ष खडकरूपी जीवनातून तो काही जीवनरस मिळविण्याचा निष्फळ प्रयत्न करणार आहे. आम्ही वाचलं होतं 3ऱ्या वचनामध्ये की या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ. भूतल हा शब्द आपण लक्षात ठेवायला हवा. हा देवाचा नव्हे तर माणसाचा दृष्टिकोन आहे. शल्मोनाने जे प्रयोग केले त्यांचा वृत्तांत संपूर्ण पुस्तकात आहे. पहिल्या अध्यायाच्या 4थ्या वचनापासून 12व्या अध्यायाच्या 12व्या वचनापर्यंत तो आहे. त्याने पहिली जी गोष्ट पडताळून पाहिली ती म्हणजे विज्ञान. शल्मोनाने हे क्षेत्र पडताळून पाहिले. ही गोष्ट मनोवेधक आहे. आजही अनेक लोक या क्षेत्रासाठी आपले आयुष्य वेचतात. निसर्गाचे नियम अभ्यासनासाठी आयुष्यभर झटतात. 4थ्या वचनात तो म्हणतो की एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. पृथ्वी सर्व काळ टिकते, पण माणूस क्षणभंगूर आहे व त्याच्याजवळ स्थैर्य नाही. माणसाची क्षणभंगुरता ही सर्व काळ तशीच आहे. आजचा माणूस परवाच्या किंवा भूतकाळातल्या माणसापेक्षा वेगळा आहे. तो कदाचित भविष्यातल्या माणसापेक्षाही वेगळा असेल, पण तो मर्त्य आहे ही गोष्ट सत्य आहे. मानवजात ही जन्माद्वारे चालू राहते किंवा टिकून राहते. आपल्यापैकी अनेक जण 100 वर्षांपूर्वी येथे नव्हते आणि येथून पुढे आणखी 100 वर्षानंतरही आपण येथे असणार नाही. अनेक जण जास्त काळ जगणारही नाहीत, पण एका पिढीनंतर दुसरी पिढी येईल व मानवजात अस्तित्वात राहील. शल्मोनाने या गोष्टीची नोंद घेऊन म्हटले, एक पिढी जाते व दुसरी पिढी येते. माणूस एक स्थित्यंतर होणारी निर्मिती आहे. या जीवनाच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनाकडे आपण पाहिले तर देवाच्या विश्वामध्ये माणूस एक प्रचंड अपयश आहे असे वाटते. सृष्टी जी ख्रिस्ताच्या वेळेस अस्तित्वात होती तीच आताही आहे. भूगर्भशास्त्रज्ञ आम्हाला सांगतात की या पृथ्वीवर असलेले प्रचंड खडक हे अब्जावधी वर्षांइतके जुने आहेत. त्यांच्या तुलनेत
तुम्ही व मी आताच आलेले लोक आहोत. पृथ्वी किती वर्षांपासून अस्तित्वात आहे हे कोणी सांगू शकत नाही. माणूस तिच्यावर वस्ती करण्याच्या आधी ती अस्तित्वात होती आणि आपल्यापैकी अनेक जण या जगातून निघून गेल्यावरही ती अस्तित्वात राहील. श्रोत्यानो, या गोष्टीची जाणीव आमच्या जीवनात एक पैलू निर्माण करते आणि हा पैलू निरुत्साही करणारा, निराशा करणारा आहे. एक अखंड वाहणाऱ्या महानदीसारखी ही देवाची निर्मिती आहे व तुम्ही व मी त्यातले केवळ बिंदू आहोत. आज आहोत तर उद्या नाही, इतके क्षणभंगूर आमचे जीवन आहे. पण लक्षात घ्या की हा दृष्टिकोन मानवी दृष्टिकोन आहे. देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही व मी मौल्यवान आहोत. तो आमच्यापैकी प्रत्येकावर प्रीती करतो व त्या प्रीतीचे प्रमाण त्याने हे दिले आहे की आम्ही पापी असताना त्याचा पुत्र ख्रिस्त येशू आमच्याकरिता मरण पावला, यासाठी की त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा देवाबरोबर समेट व्हावा व त्यांना विपुल जीवन आणि सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मानवी जीवन क्षणभंगूर आहे हे मानवी दृष्टिकोन सांगतो, पण प्रत्येक मानव देवाच्या दृष्टिकोनातून मौल्यवान आहे हे सत्य ईश्वर प्रेरित पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. सर्व विश्वाच्या निर्मात्याची प्रीती जर तुम्ही ओळखलीत तर त्या प्रीतीमध्ये डुबत राहण्यासारखा दुसरा आनंद तुम्हाला सापडणार नाही. मग देवाशिवाय सर्व काही व्यर्थ वाटेल. श्रोत्यानो, जे वेगवेगळे प्रयोग शल्मोनाने आपल्या जीवनात समाधान मिळविण्यासाठी केलेत त्याचे वर्णन व निष्कर्ष या पुस्तकात देण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिल्या अध्यायातील काही वचने मनोवेधक विधाने आहेत. पहिला अध्याय 5 ते 7 वचने आता आपण वाचूया. तो म्हणतो, सूर्य उदय पावून असताच जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करीतो. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही. ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात. इतके अचूक निरीक्षण शल्मोनाच्या काळात केल्या गेले ही गोष्ट मनोवेधक आहे. या बाबीविषयी डॉक्टर ऑर्थर टी पियर्सन यांनी म्हटले आहे, पवित्र शास्त्रातील या गोष्टी व वैज्ञानिक सत्य यांच्यातील साम्य इतके विलक्षण आहे की पवित्र शास्त्रातील काही वचने वैज्ञानिक सत्य आहेत असे जाहीर करण्याचा धोका आहे. परंतु हे खरोखर एक विलक्षण सत्य आहे की शल्मोनाची भाषा ही बाष्पीभवन व वादळे यांच्या शोधाशी अगदी सुसंगत आहे. पहिल्या अध्यायातील 6 व 7 ही वचने कोणी असे म्हटले आहे की रेडफिल्डचा वादळाविषयीचा सिद्धांत या वचनांमध्ये अगदी स्पष्टपणे मांडण्यात आलेला आहे. अशी भूमिका न घेता आम्ही एक प्रश्न विचारतो की झाडाच्या वाढीच्या मागे जे नियम आहेत तसेच नियम अनिश्चित व अनियमित वाटणाऱ्या वाऱ्यांच्या हालचालीत आहेत हे सत्य सांगणारी भाषा वापरणे शल्मोनाला कोणी शिकवले? तसेच जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन होते व ते वर जाते, ज्यामुळे समुद्र कधीच भरून जात नाही हे सत्य सांगणारी भाषा शल्मोनाला कोणी शिकवली? उपदेशकाचे पुस्तक 12 अध्याय 6 वचन मृत्यूचे काव्यात्मक वर्णन आहे. ते आपण वाचूया. 12 अध्याय 6 वचन. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळचा घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. चांदीचा दोर म्हणजे मणक्यातील अस्थिसार, सोन्याचा कटोरा म्हणजे मेंदू सांभाळणारी डोक्याची कवटी, घडा म्हणजे फुफ्फुसे आणि रहाट म्हणजे हृदय असे हे वर्णन आहे. हार्वेने रक्ताभिसरणाचा शोध लावण्यापूर्वी 2600 वर्षे आधी शल्मोनाने या सत्यांना अनुसरून अशी भाषा वापरली की एका पाईपमधून द्रव्य पदार्थ वर घेणे व दुसऱ्यातून तो बाहेर सोडण्याची चक्राची प्रक्रिया आहे. थोडक्यात हृदयाचे काम रहाटासारखे आहे. ही गोष्ट चित्तवेधक नाही काय? जरी आम्ही असे म्हणत नसलो की शल्मोनाला रक्ताभिसरणाचा नियम सांगण्याची ईश्वरी प्रेरणा होती, तरी शल्मोनाची ही भाषा चित्तवेधक नाही काय? पहिल्या अध्यायाच्या 5 ते 7 या वचनांमध्ये 3 महत्वाची विधाने आहेत, ती आपण पाहूया. पहिले विधान असे, सूर्य उदय पावून अस्तास जातो. निसर्गाच्या प्रक्रियांमध्ये तोचपणा आहे, पण त्यावर तुम्ही विसंबून राहू शकता. सूर्यास्त व सूर्योदय यावर आपण विसंबून अवलंबून राहू शकतो.
जरी त्यामागे खरे कारण पृथ्वीची भ्रमंती आहे, तरी आजही आपण हीच भाषा वापरतो. आम्ही भक्कम भूमीवर उभे राहतो आणि आपल्याला वाटतं की सूर्यच उदय पावतो आणि अस्ताला जातो. ही भाषा युगानुयुग माणसाने वापरली आहे. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे श्रोत्यानो, की सूर्य अगदी अचूक व नियमितपणे दृश्य होतो व अदृश्य होतो. याचे कारण तो विशिष्ट नियम पाळतो. दुसरे विधान आहे, वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. आज आम्हाला विज्ञानामुळे माहीत आहे की वारा एका विशिष्ट पद्धतीनुसार वाहतो. आमच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आम्ही हवामानाचा हवा तसा अंदाज लावू शकत नाही आणि अनेकदा हवामान खात्याचा अंदाज चुकतो. हे मी अनेक वर्षांपासून पाहिले आहे. प्रभू येशूने म्हटले, वारा जिकडे पाहिजे तिकडे वाहतो. वाऱ्याचे वाहण्याचे काही नियम आहेत, पण पुढे प्रभू येशूने म्हटले की त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. बहुधा नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान अजिबात पाऊस पडत नाही, पण यावर्षी ते मात्र पावसाच्या जोरदार सरी आल्या. हवामान खाते आम्हाला कमी दाबाचे पट्टे व जास्त दाबाचे पट्टे यांच्याविषयी सांगते. वाऱ्याचे वाहण्याचे काही नियम आहेत, किंवा शल्मोन म्हणतो त्याप्रमाणे वायू दक्षिणेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. एका ठिकाणी वारा दक्षिण दिशेकडे वाहतो तर दुसरीकडे उत्तरेला वाहतो. तुम्हाला माहीतच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये वाऱ्यामुळे आमच्या देशातल्या वाळवंटी भागात पूर देखील आले. वारा वाहत असताना काही नियमांनुसार वाहतो ही गोष्ट शल्मोनाला कशी समजली? असे निष्कर्ष काढण्यासाठी त्याच्याजवळ ना तर पार्श्वभूमी होती ना तंत्रज्ञान. आता त्याचे तिसरे विधान आपण पाहूया. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून जात नाही. शल्मोन या वचनातून अप्रत्यक्षपणे बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होऊन तिच्यावर जाण्याच्या प्रक्रियेच्या नियमाविषयी सांगत आहे. मग वारा येतो आणि त्या वाफेला म्हणजे ढगांना स्पर्श करतो आणि त्याचे पाणी होऊन भूमीवर पावसाच्या रूपाने पडते. या संपूर्ण प्रक्रियेमागे काही निश्चित असे नियम आहेत. काहीही अर्धवट असे घडत नाही. चौथ्या वचनासह या वचनांमध्ये 4 मनोवेधक अशी विधाने आहेत की जी आमच्या वैज्ञानिक ज्ञानात पूर्णपणे बसतात. या विधानांची ख्रिस्तपूर्व 1000 वर्षातील लेखनाशी तुलना करून पहा. त्या लेखनात तुम्हाला पुष्कळ चुकीचे व अंधश्रद्धेचे निष्कर्ष सापडतील, जेव्हा की पवित्र शास्त्रातील ही विधाने अचूक असल्याचे तुमच्या लक्षात येईल. क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे जाण रे जाण रे. ही क्षणिक धनाची छाया, स्वप्नातील सृष्टी वाया, जाण रे जाण रे जाण रे.
आता आणखीन एक मनोवेधक विधान 8व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते, ते हे: सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करिता येत नाही. ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. श्रोत्यानो, पूर्वी ही गोष्ट खरी वाटली नसती, पण आता दूरचित्रवाणीमुळे ती स्पष्ट झाली आहे. लोक तासनतास दूर चित्रवाणी पाहतात, कारण त्याने डोळ्यांची व कानांची तृप्ती होत नाही. आपल्यापैकी अनेकांना नवीन स्थळे, नवीन दृश्य पाहायला जायला आवडते. जीवनातील हा एक आनंद आहे. आमच्या मोठ्या व सुंदर देशातील ही एक सुंदर गोष्ट आम्ही उपभोगू शकतो, कारण इथली स्थळे प्रेक्षणीय आहेत. मानवाकरिता विश्वाचा शोध घेणे ही कधी न संपणारी गोष्ट आहे. माणूस जितके शिकतो तितके त्याला अधिक शिकण्यासारखे काही सापडते. ही गोष्ट वैफल्य आणणारी आहे. छोट्याशा मानवाकरिता हे भौतिक विश्व फार मोठे आहे. तरी देवाच्या विश्वात आपल्या माहितीनुसार मानव हा एकटाच या विश्वाचे आकलन करू शकतो. जेव्हा कुत्रा चंद्राकडे पाहून खोल आवाजात भुंकतो, तेव्हा त्याला चंद्रापर्यंतचे अंतर माहीत असते असे मला नाही वाटत. आपण एका भव्य विश्वात राहत आहोत ह्याची त्याला माहिती आहे असे मला नाही वाटत. त्याचे विश्व एक छोटे विश्व आहे असे मला वाटते. बऱ्याचदा ते एखाद्या हड्डीपेक्षा मोठे नसते, पण माणसाचे डोळे व त्याचे कान कधीच तृप्त होत नाहीत. त्याला सतत नवीन गोष्टींच्या शोधाची ओढ असते. आता पहिला अध्याय 9 आणि 10 वचनात तो म्हणतो, एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार, भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. काहीतरी नवीन तंत्रज्ञान शोधून काढल्यावर लोकांना वाटतं की आपण नवीन काही शोधून काढले आहे, पण त्याचे नाविन्य काही फार काळ टिकत नाही. उदाहरणार्थ, दूरध्वनी शोधण्यात आला तेव्हा त्याचे लोकांना फार कुतूहल वाटत होते, पण आता त्याच्याही पलीकडे दूर संदेशाचे माध्यम निघाले आहे, पण तेही लवकरच जुने होऊन जाईल. जीवनाच्या विविध अनुभवांमधून जाताना आम्हाला ते नवल विशेष वाटतात. उदाहरणार्थ, माझ्या आजोबांनी माझ्या आईचे लग्न लावून दिले तेव्हा कन्येच्या विरहाच्या जाणीवेने ते व्याकुळ झाले. त्यानंतर खूप वेळ ते घरात शांत शांत राहिले. त्यानंतर माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले तेव्हा मुलगी सासरी जात आहे म्हणून ते अस्वस्थ झाले. आता काही वर्षांनी आम्ही आमच्या मुलीला असेच तिच्या पतीच्या घरी पाठवू तेव्हा आम्हालाही ती परक्याचे धन आहे या जाणीवेने खंत वाटेल. वातावरण बदलेल, पण खरेच सूर्याखाली काहीच नवीन आहे. माणूस आहे तसाच राहील. फार तर त्याची पार्श्वभूमी प्रत्येक युगात काहीशी बदलेल. ऐरवी सर्व तसेच राहील. असं म्हणतात की अणुबॉम्ब नवा आहे, पण अणु तर माणसापेक्षा जुना आहे आणि त्याच्या अस्तित्वाविषयी माणसालाच अनेक वर्षे काही माहीत नव्हते. माणसाने या अणूला एक कठीण शेजारी बनवून घेतले आहे. एवढेच काय ते त्याने साधले आहे. तुम्ही म्हणाल, संगणक नवा आहे. मला नाही तसे वाटत, कारण देवाने आधीच संगणकासारखे मेंदू व विद्युत वाहिनीसारखी मज्जासंस्था निर्माण केलेली आहे. यांत्रिक संगणक माणसाला टिकाऊ आणि खोलवर समाधान देऊ शकत नाही. हे सर्व तंत्रज्ञान माणसाच्या जीवनात काही नव्याची भर घालू शकत नाही हे आता माणसाला समजले आहे. प्रिय श्रोत्यानो, परंतु एक गोष्ट मात्र नवीन आहे, ती म्हणजे नवीन जन्म. तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता तेव्हा तुमचा नवीन जन्म होतो. तुमच्या जीवनात येणारी ही एकच नवीन गोष्ट आहे. 11वे वचन पहा. तो म्हणतो, मागल्यांचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढल्यास राहणार नाही. शल्मोनाने विज्ञानाच्या अभ्यासात समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा निष्कर्ष हाच राहिला: माणूस या जगात मोठेपण मिळविण्याचा प्रयत्न करतो. लोकांसमोर राहण्यासाठी तो सर्व प्रयत्न करतो, पण तो या जगाच्या रंगभूमीवरून नाहीसा होताच जगाच्या विस्मरणात जातो. आधीच्या गोष्टींचे स्मरण राहत नाही. 50 वर्षांपूर्वीचे अभिनेते, खेळाडू, राजकीय पुढारी कोण होते ते तुम्हाला आठवतं काय? आमची स्मृती फार मोठी नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचे या पृथ्वीवरचे जीवन एखाद्या कथेप्रमाणे आहे. तिची पुनरावृत्ती करता येत नाही. जीवनाच्या प्रयोगशाळेत शल्मोन मोठे मोठे प्रयोग करून पाहत आहे.
माणसाकरिता जे काही उपलब्ध आहे त्या सर्वांचा तो उपयोग करून पाहत आहे. त्याच्या काळात त्याच्या पदामुळे तो हव्या त्या क्षेत्रात प्रवेश करू शकत होता. सुरुवातीला त्याने निसर्गाच्या नियमांचा अभ्यास केला, पण त्यात त्याला काही नवे आढळले नाही. म्हणजे त्यामुळे त्याच्या जीवनात कोणत्याही नवीन गोष्टीची भर पडली नाही. आम्ही जगाच्या स्मरणातून एक दिवस कायमचे पुसले जाऊ हे सत्य फार कटू आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की जरी जग तुम्हाला व मला विसरले तरी परमेश्वर आम्हाला कधीही विसरत नाही आणि आमची नावे त्याच्या जीवनी पुस्तकात नोंदलेली आहेत. आणि जे सर्व ख्रिस्ताद्वारे त्याचे पुत्र व कन्या झाले आहेत ते प्रभू येशूसह नवीन येरुशलेमेत राज्य करणार आहेत. होय श्रोत्यानो, शल्मनाचे म्हणणे अगदी खरे आहे की जग एक दिवस आम्हाला विसरेल, पण देव त्याच्या पुत्र व त्याच्या कन्यांना कधीच विसरणार नाही. शल्मोनाने यानंतर ज्ञान व तत्वज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रयोग केला. आपण त्याविषयी 12 आणि 13 या वचनांमध्ये वाचूया. तो म्हणतो, मी उपदेशक येरुशलेमात इस्रायलांचा राजा होतो. ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लाविले. देवाने मनुष्यांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत. या जगाचे तत्वज्ञान अभ्यासनाकरिता शल्मोनाने पुष्कळ वेळ खर्च केला. तो ख्रिस्तापूर्वी 1000 वर्षे या जगात जगला आणि आम्ही ख्रिस्तानंतर 2000 वर्षांनी जगत आहोत. म्हणजे त्याच्या व आमच्यामध्ये 3000 वर्षांचा कालावधी गेलेला आहे. या दरम्यान माणसाने अनेक यंत्रे तयार केली, तरी त्याच्या 3000 वर्षांपूर्वीच्या तत्वज्ञानात व ज्ञानात काहीच फरक पडलेला नाही आणि त्याने त्याच्या हृदयाचे समाधानही केलेले नाही. पुढे शल्मोन पहिल्या अध्यायाच्या 14व्या वचनात लिहितो, ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली. तो पहा, हा सर्व व्यर्थ वायफळ उद्योग होय. श्रोत्यानो, तत्वज्ञानाच्या सर्व शाखा एका अंधाऱ्या मार्गास पोहोचतात. तुम्ही हा प्रयोग करून पहा, तुमचा वेळ याकरिता घालून पहा आणि तुम्हाला समजेल की हा वेळ निरर्थक खर्च झाला आहे. आमचे आजचे शिक्षण तज्ज्ञ सांगतात की आमच्या शिक्षणाच्या पूर्वीच्या सर्व पद्धती निरर्थक वेळ घालवणाऱ्या होत्या. पण सध्याची शिक्षण पद्धती किती चांगली आहे याची मला शंका वाटते. ती पद्धतही व्यर्थ वेळ घालवणारी आहे असे मला वाटते. जी खरोखर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवाला ओळखणे. ती गोष्ट माणूस ज्ञान व तत्वज्ञानाच्या साह्याने शिकू शकत नाही. त्याचे देवाचे ज्ञान केवळ प्रगटीकरणाद्वारे त्याला मिळू शकते. तत्वज्ञान सर्वसाधारणपणे जीवनाविषयी निराशावाद निर्माण करते. जो देही स्वभावाचा माणूस आहे, जो देवापासून दूर गेलेला आहे, त्याला शिक्षण देऊन त्याचे प्रश्न सोडविण्याची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. तसे होणार नाही. तत्वज्ञान व मानसशास्त्र मानवाचा स्वभाव बदलू शकत नाही आणि माणसाचा जुना स्वभाव सुधरू शकत नाही. 15व्या वचनात तो म्हणतो, जे वाकडे आहे ते सरळ होत नाही, जे उणे आहे ते जमेस धरिता येत नाही. श्रोत्यांनो, झाड लहान असतानाच वाकले तर ते वाकडेच राहते. तसेच तुम्ही व मी जुन्या स्वभावासह या जीवनात प्रवेशलो. त्या जुन्या स्वभावाला आम्ही शिक्षण देऊ, त्याच्या सुधारणा करण्याकरिता अनेक गोष्टींचा उपयोग करू. पण जसे प्रभू येशूने म्हटले आहे त्याप्रमाणे जे देहापासून जन्मलेले ते देह आहे, ते कायम देहच राहील. याच कारणासाठी आम्हाला नवीन स्वभावाची गरज आहे. कारण जे आत्म्याद्वारे जन्मले ते आत्मा आहे, म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे आमचा नवा जन्म होणे नवीन स्वभावासाठी आवश्यक आहे. एक काळ असा होता की लोकांना वाटले की शिक्षणाने जीवनाचे प्रश्न सुटतील, परंतु आता उच्च शिक्षणच काय, पण सर्व शिक्षणाविषयी विचारवंत अधिक बारकाईने तपासणी करीत आहेत. आमच्या उच्च शिक्षणाचे अध्ययन करणाऱ्या एका समितीने आमच्या सध्याच्या स्थितीविषयी एक नवीन स्पष्टीकरण मांडले. त्यांचे म्हणणे असे की आमच्या शाळांमध्ये अनैतिकता व बंडखोरपणा वाढला आहे, कारण आजची तरुण पिढी जगातल्या घटनांविषयी अधिक चिकित्सक आहे. तिला राजकारण व जागतिक घडामोडींविषयी अधिक जाणण्याची उत्सुकता आहे. आता आपण 16वं वचन वाचूया. तो म्हणतो, मी आपल्या मनाशी म्हणालो, माझ्यापूर्वी जितके राज्य येरुशलेमवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे. ज्ञान व विद्या यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे. होय श्रोत्यानो, हा जो राजा होता ज्याला ज्ञान होते, तो हाच विचार करतो की जे काही आहे ते सर्व व्यर्थ आहे. परमेश्वर
आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. उपदेशक या पुस्तकामध्ये व्यर्थता हा शब्द महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. आजचा प्रश्न, उपदेशक 12:6 या वचनातील सोन्याचा कटोरा काय आहे? ए. एक पात्र, बी. डोक्याची कवटी, सी. एक प्रकारचे फूल, डी. एक दागिना. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की निसर्गाच्या प्रक्रियांमध्ये तोचपणा आहे, परंतु त्यातही एक शिस्तबद्धपणा आहे. परमेश्वराचे ज्ञान आणि त्याची कृती मानवाच्या आकलनापलीकडील आहे. भूतकाळातील किंवा भविष्यातील घटनांची कोणतीही कायमची आठवण राहत नाही. प्रियांनो, जीवनामध्ये व्यर्थता पुष्कळ जाणवेल, परंतु ती व्यर्थता ओळखण्यात आणि देवाने दिलेल्या साध्या जीवनाच्या देणग्यांमध्ये आनंद मिळवण्यात खरे जीवन आहे. काय सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्यावर आपण विसंबून आहात? काय त्याने दिलेले जीवन त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आपण कटिबद्ध आहात? आपण प्रार्थना करूया. सर्व सृष्टीचे निर्माणकर्ते आमच्या प्रेमळ प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, या सर्व तुझ्या निर्मितीमध्ये आम्ही देखील तुझी निर्मिती आहोत. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, ही सर्व सृष्टी, ही पृथ्वी आणि ह्याच्यावरील सर्व काही तू आमच्यासाठी निर्माण केलंस. आणि प्रभूजी, प्रत्येक गोष्ट आपापले कार्य व्यवस्थितरित्या करीत आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, तू आज आम्हाला आठवण करून दिलेली आहेस की आम्ही देखील तुझी निर्मिती आहोत, आणि म्हणून आम्ही देखील योग्य आणि व्यवस्थित सर्व काही गोष्टी कराव्यात ही तुझी अपेक्षा आहे. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी आम्ही आमच्या अंतःकरणात ठसवून घेतो आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी, वागण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. देव जो पिता, त्याच्यापासून व आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो.